नमस्कार, मी सेजल पुरवार. 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत एक अतिशय महत्त्वाची बातमी. ही बातमी सुनेत्रा पवारांना पक्षातल्याच नेत्यांना दिलेल्या कायदेशीर नोटिशीची आहे. होय, राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड ही बेकायदेशीर असल्याचं राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी म्हटलंय. पाहूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल पटेल कानूनी नोटिस भेजा हूँ। चयन प्रक्रिया जो है असंवैधानिक है, इसका मैं विरोध करने के लिए जवाब मांगा हूँ। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला आव्हान देण्यात आलं. विशेष म्हणजे दादांच्याच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी चॅलेंज केलंय. सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांसह प्रफुल्ल पटेल यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. वकिलांच्या मार्फत 9 जुलैला नोटीस पाठवली असून सुनेत्रा पवारांची निवड अवैध असल्याचं म्हटलंय. 26 फेब्रुवारी 2026ला सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड रद्द करून पुन्हा निवडणूक घ्या अशी मागणी नोटिशीमध्ये करण्यात आली आहे. वर्किंग कमिटीच्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता मिळाल्यावरच निवड व्हायची, पण यावेळी असा प्रस्तावच आला नाही असं राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांचं म्हणणं आहे. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक अधिकारी नेमून निवडणूक घ्यावी, तोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्षाची निवड रद्द समझण्यात यावी असं सच्चिदानंद सिंह यांनी नोटिशीमध्ये म्हटलंय. नई कमेटी का लिस्ट भी निकल रही है, जो कहीं न कहीं चूक है राष्ट्रीय अध्यक्ष के द्वारा, कहीं न कहीं गड़बड़ी है। ये चयन प्रक्रिया जो है असंवैधानिक है, इसका मैं विरोध करने के लिए जवाब मांगा हूँ। पूर्णपणे चुकीची नोटीस त्या ठिकाणी पाठवलेली आलेली आहे आणि हे जे मला वाटतं ज्यांनी कोणी पाठवलं त्याला कदाचित सनसनाटी निर्माण करायची असेल, या आता जे काही राष्ट्रवादीचं चालू आहे त्याच्यामध्ये आपला हात धुवून घ्यायचा असेल म्हणून त्यांनी पाठवलेली असावी अशी नोटीस. या नोटिशीने काहीही फरक पडणार नाही, फक्त आणि फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी पाठवलेली नोटीस आहे. वहिनीची जी निवड झालेली आहे ती पूर्णपणे निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या अटी शर्तीनुसार आणि पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन नुसार झालेली निवड आहे. त्याच्यामुळं अशा नोटिशीला फारसं महत्व राहत नाही. वर्किंग कमिटीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये प्रस्ताव ठेवूनच सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड झाल्याचं सूरज चव्हाणांनी म्हटलंय. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या जागी सर्वच पदांवर सुनेत्रा पवार विराजमान झाल्या. मग उपमुख्यमंत्री असो की राष्ट्रीय अध्यक्ष, पण पक्षातूनच सुनेत्रा पवारांच्या निवडीला दिलेलं आव्हान भुया उंचावणार आहे. सुनील काळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.